PhD करण्यासाठी विषयाला अधिष्ठान लागते, भक्कम पाया हवा असतो. शिवसेनेवर PhD केल्यामुळे अनेकांच्या भावनांचा जळून अगदी कोळसा झाला. कमेंट बहादर तर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसवर लिहिण्याचा सल्ला डॉक्टर सरिता वाकोडे यांना देत आहे. प्रथम तर वाचता आले पाहिजे. लिहिण्याचा विषय हा फार दूरचा आहे. त्यात सुद्धा 1000 पाने लिहिणे म्हणजे जोक नाही. कमेंट बहादर ज्या पक्षांची नावे घेत आहेत त्यांचा इतिहास आणि भूगोल एकाच पानात बसतो. मग 999 पानांवर लिहिण्याचे काम करणार कोण? भाजपाचे कोणतेही एक तरी काम सांगा ज्याची चर्चा चावडीवर होईल. श्रीरामाच्या नावाने मते मागून सत्तेवर आले, वर्तन मात्र श्रीलंकेच्या रावणासारखे करत आहेत. 1000 पानांवर यांचे काय लिहिणार? महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणून शरदरावांना ओळखतात. स्वर्गीय अजितराव पवारांच्या अपघाताने त्यांच्या डोळ्यात तरी पाणी आले. तेथेच त्यांची पार्टी खाईत ढकलली गेल्याचे दिसून आले. सध्या तरी भाजपाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पार्टीवर PhD करणार कोण? काँग्रेसबाबत बोलायचे तर रागही येईना व हसूही येईना. यांचे एकमेकांच्या तंगड्यात तंगडे अडकविण्याचे काम जोरात चालते. त्यामुळे यांच्यावर लिहिण्याचे धाडस कोणीच करणार नाही. स्वर्गीय विलासराव गेले आणि पक्षाची वाताहत झाली. 80% समाजकारण व 20% राजकारण ज्यांना जमले ते फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच होय. बाकीचे सर्वच फक्त मलिदा पाहिला की लाळ टपकते. राजकारणात यांनी लाजा सोडल्या. लोकांनी सुद्धा यांच्याबरोबर निष्ठा सोडण्याचा प्रयोग केला. ज्यांना महिला मुले शिव्या घालतात त्यांच्यावर लिहिणार कोण? ठाकरेंच्या हाती काही नसताना भूमिपुत्रांना बैठक मिळाली. त्यांच्या कल्पकतेला आयाम मिळाला. आता शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल. शाळा पुस्तकांत धडे येतील, निबंध लिहिले जातील. डॉक्टर सरिता वाकोडे यांनी फक्त 2010 पर्यंतचा इतिहास लिहिला आहे. भाग दुसरा महाभारत घडवेल. शिवसेनेला खरे बळ 2014 नंतरच मिळाले. आज सत्ता नसली तरी भल्या भल्यांना कमरेत वाकवत आपली ताकद दाखवली जाते. ठाकरेंचे आमदार, खासदार, नगरसेवक फुटणार अशी आवई उठविल्याशिवाय सत्ताधाऱ्यांचा दिवस मावळत नाही. ठाकरेंची तर किमया यालाच म्हणतात. शिवसेना फोडून सुद्धा शिवसेनेशिवाय सारेच कंगाल आहेत. बंगाल जिंकूनही शिवसेनेशिवाय यांचे पोट रिकामे आहे. मग यावर लिहायचे काय? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कमेंटमध्ये जरूर हे सांगा की भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर PhD लिहिली जाऊ शकते किंवा नाही.